रोजच्या रोज स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे लाकडी चमचे, लाटणं पोळपाट, भाज्या कटिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे कटिंग बोर्ड आणि अशा बऱ्याचशा लाकडी वस्तू ज्या आपल्या किचन मध्ये डेली यूज तर होतातच, परंतु या वस्तू इतर भांड्यांसोबत आपण स्वच्छ करायला गेलो तर हव्या तशा त्या स्वच्छ होत नाही। बराच वेळ त्यामुळे या लाकडी वस्तूंना बुरशी लागू लागते, या वस्तू खराब होऊ लागतात। त्यामुळे या लाकडी वस्तू स्वच्छ कशा करायच्या, याची डीप क्लीनिंग कशी करायची, ज्यामुळे या वस्तूंना बुरशी लागणार नाही आणि या वस्तू बरेच दिवस अशाच व्यवस्थित राहतील। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। रोजचा स्वयंपाक करत असताना वापरात येणारे आपले हे लाकडी चमचे, मसाला किंवा तेल वगैरे लागल्यामुळे बराच वेळ हे जर व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर या लाकडी चमच्यांना एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते आणि हे चमचे जर असेच ठेवले तर बराच वेळ या चमच्यांवरती झुरळ सुद्धा होऊ लागतात। तर असे हे चमचे 15 दिवसातून एकदा डीप क्लीन करायला काहीच हरकत नाही। तर हे चमचे डीप क्लीन करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय। पाण्याला चांगली उकळी आली की सगळ्यात आधी एका पूर्ण लिंबाचा रस आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचा आहे। एकदाच सगळे चमचे आपल्याला मिक्स करायचे, त्यामुळे तेवढं पाणी आपल्याला लागेल। लिंबाच्या रसासोबतच यामध्ये आपण खायचा सोडा म्हणजेच 1 ते 2 मोठे चमचे बेकिंग सोडा मिक्स करणार आहोत। लिंबू आणि बेकिंग सोडा मिक्स केल्यानंतर आता जेवढे काही आपले रोजचे वापरातील हे लाकडी चमचे आहेत, लाटणं वगैरे अशा ज्या काही लाकडी वस्तू आहेत त्या एकदाच या पाण्यामध्ये आपल्याला अशा एक एक करून टाकायच्यात आणि कमीत कमी 5 मिनिटांसाठी या लाकडी वस्तू या पाण्यामध्ये अशाच आपल्याला उकळून द्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर आता या चमच्यांची दुसरी साईड सुद्धा मी या पाण्यात काही मिनिटांसाठी उकळून घेतली। 5 मिनिटांनंतर आता मी गॅस बंद केलाय। जास्त वेळ उकळून देऊ नका, नाहीतर या लाकडी वस्तू आहेत बऱ्याच वेळ पाण्यात राहिल्या तर या खराबही होऊ शकतात। आता हे चमचे या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तुम्ही स्वतः इथे पाहू शकता या चमच्यांना काही डर्ट होती, तेल वगैरे याने अब्झॉर्ब केलं होतं। हे सगळं तेल आणि यावरची जी काही घाण होती पूर्ण या पाण्यामध्ये जमा झालेली आपल्याला दिसतीये। या गरम पाण्यातून काढल्यानंतर लगेचच एका स्वच्छ नॅपकिनने आता हे सगळे लाकडी चमचे, लाकडी वस्तू पुसून घ्या। या लाकडी वस्तू बरेच दिवस अशाच व्यवस्थित राहाव्या, खराब होऊ नये, बुरशी लागू नये यासाठी व्यवस्थित स्वच्छता करणं गरजेचंच आहे। त्याचबरोबर या वस्तू इतर भांड्यांसोबत तुम्ही कधीही वॉश करू नका किंवा कुठल्याही सोपच्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळ भिजत घालू नका। तुम्ही जर डिशवॉशर वापरत असाल तर डिशवॉशरमध्ये सुद्धा या लाकडी वस्तू कधीही स्वच्छ करू नका, कारण जास्त वेळ जर पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर या लाकडी वस्तू आहेत त्यामुळे या खराबही होऊ शकतात। चमचे असे स्वच्छ धुतल्यानंतर ते चांगले उन्हात वाळवा। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल आणि आता पावसाळा आहे त्यामुळे ऊन तर कमीच मिळतं, तर सरळ हे पटकन वाळावे यासाठी अशा प्रकारे हे गॅसवरती हलके गरम करून घ्या। त्याचबरोबर रेग्युलर स्वयंपाक झाल्यानंतर आपला गॅस बऱ्यापैकी गरम असतो, त्यामुळे अशा या लाकडी वस्तू तुम्ही रेग्युलर गरम गॅसवरती म्हणजे बर्नरवरती ठेवल्या तर त्या रेग्युलर कोरड्या राहण्यास मदत होतात। तर इथे तुम्ही पाहिलं पाण्यात छान उकळल्यानंतर आता हे सगळे चमचे व्यवस्थित स्वच्छ झालेले आहेत। तर फक्त एवढ्यावरच थांबायचं नाहीये, पुढे सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे। पण त्याआधी फक्त हे चमचेच नाही तर लाकडी चॉपिंग बोर्ड, लाटणं पोळपाट अशा या वस्तू स्वच्छ कशा करायच्या ते सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण भाज्या वगैरे कट करताना यावरती भाज्यांचा एक प्रकारचा जो स्मेल असतो तो या चॉपिंग बोर्डवरती लागतो, किंवा जे पोळपाट वगैरे असतात जे वरतून तर आपण स्वच्छ करतोच, परंतु नेहमी हे जर व्यवस्थित कोरडे केले गेले नाही तर त्यावरती एक प्रकारची बुरशीही लागते। त्यामुळे या वस्तूसुद्धा आपल्या आरोग्यासाठी स्वच्छ करणं तितकंच गरजेचं आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला एक पूर्ण लिंबू घ्यायचा आहे, अर्धा तो आपल्याला असा कट करायचा आहे। यानंतर त्यासोबतच आपल्याला घ्यायचा आहे खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा। तर या चॉपिंग बोर्डवरती आणि या पोळपाटावरती थोडासा बेकिंग सोडा आपल्याला स्प्रेड करायचा आहे आणि यानंतर याच लिंबाचा रस यावरती थोडासा पिळायचा। याच लिंबाच्या सालीने अगदी मिनिटभर आपल्याला हे सगळं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे। 5 मिनिटं हा कटिंग बोर्ड असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या साध्या ग्रीन स्क्रबरने हलक्या हाताने आता हा कटिंग बोर्ड आणि जो पोळपाट आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे।
यानंतर स्वच्छ पाण्याने पोळपाट आणि हा कटिंग बोर्ड धुवून घ्या आणि यानंतर ऊन नसेल तर असाच गॅसवरती हलका हा गरम करून घ्या, म्हणजे तो एकसारखा व्यवस्थित वाळेल सुद्धा। स्वयंपाक झाल्यानंतर जसं आपला गॅसचा बर्नर हा गरम असतो, तर या गरम बर्नरवरती हे चॉपिंग बोर्ड किंवा पोळपाट जर अधूनमधून ठेवले तर ते ओलसर राहत नाही, त्यावरती बुरशीही लागण्याचे चान्सेस हे कमी होतात। त्यामुळे गरम गॅसवरती अशा या लाकडी वस्तू नेहमी ठेवण्याची सवय असू द्या। या लाकडी वस्तू स्वच्छ केल्यानंतर याला प्रॉपर ऑइलिंग करणंही तितकंच गरजेचं आहे, त्यामुळे यावरची जी शाईन आहे ती सुद्धा बरेच दिवस टिकते, त्याचबरोबर याची शेल्फ लाईफ सुद्धा वाढते। तर यासाठी एक खास फूड ग्रेड असं मिनरल ऑइल आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, जे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं। तुम्हाला हवं असल्यास त्याची परचेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही चेक करू शकता। हे फूड ग्रेड ऑइल तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा अगदी सहज मिळेल। तर हे ऑइल थोडंसं या बोलमध्ये मी घेतलेलं आहे आणि एका पेपर नॅपकिनने आता थोडं हे तेल घेऊन या लाकडी वस्तूंवरती छान याची एक प्रकारची पॉलिश आपल्याला करायची आहे। एक्स्ट्राचं जे तेल आहे ते या पेपर नॅपकिनच पुसून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळ मी असंही ऐकलंय की या लाकडी वस्तूंवरती घरातलं कुठलंही कुकिंग ऑइल किंवा नारळाच्या तेलाने सुद्धा पॉलिश करू शकता असं सांगितलं जातं, परंतु पर्सनली मला तरी असा अनुभव आलाय की नारळाचं तेल किंवा घरातलं जे काही कुकिंग ऑइल जर वापरलं तर त्या तेलाला स्वतःचा असा एक वास असतो, तर तोच वास आपल्या या लाकडी वस्तूंना सुद्धा लागला जातो आणि त्यामुळे एक प्रकारची दुर्गंधी या लाकडी वस्तूंमधून येऊ लागते। बऱ्याच वेळ या लाकडी वस्तूंचा जो वास आहे किंवा जो चिकटपणा या तेलाचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये झुरळ सुद्धा होऊ लागतात। त्यासाठी कुठलंही तेल न वापरता स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या या सगळ्या लाकडी वस्तू पॉलिश करण्यासाठी तुम्ही फक्त हे फूड ग्रेड मिनरल ऑइलच वापरा, त्यामुळे याचे कुठलेही परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही आणि या वस्तू सुद्धा बरेच दिवस अशा छान चमकत राहतील, व्यवस्थित टिकून राहतील। तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील आणि माझी आजची ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।